आज मी नवीन नाश्ता घेऊन आली आहे, सर्वात इझी आणि सर्वात टेस्टी. मॅगीची गरज नाही लागणार. तर ह्या नाश्त्याबद्दल माझी अशी आठवण आहे की मी जेव्हा आजोळी जायचे ना, तेव्हा माझी आजी हा नाश्ता बनवायची. आणि जेव्हा हा नाश्ता खायचे ना, त्यानंतर आम्हाला लक्षातच राहायचं नाही की बाबा जेवायचं पण आहे. डिरेक्टली आम्ही सकाळी 7-8ला खेळायला जायचो नाश्ता करून, ते संध्याकाळी 4 वाजता वगैरे यायचो. तर हा नाश्ता बनवण्यासाठी पहिला शेवया मी गरम पाण्यात तेल आणि मीठ घालून शिजवून घेतल्यात आणि आपला जो नेहमीचा मसाला आहे तो भाजून घेऊन त्यात त्या शेवया मी घालणार. तर शेवया शिजल्यानंतर त्या जेव्हा आपण गाळून घेतो तेव्हा त्याच्यावरती गार पाणी ओतायचं, म्हणजे ते सुटसुटीत होतात. तर आपला हा नेहमीचा कांदा, शेंगदाणे, गाजर, टोमॅटो हे घालून मी हे शेवयाचा जे मसाला आहे तो भाजून घेतला आहे आणि नंतर मग मी ह्या शेवया टाकून छान शिजवून घेणार. तर मला वाटतं जेव्हा मला मॅगीची किंवा चायनीजची क्रेविंग होते ना, तेव्हा मी ह्या शेवया बनवते आणि सिरियसली सांगते खूप छान लागतात. तुम्हाला हवं तर तुम्ही त्यामध्ये मॅगी मसाला पण घालू शकता किंवा शेजवान चटणी पण घालू शकता. आणि एक म्हणजे सर्वात हेल्दी पण आहे आणि आपण फ्रेशली बनवू शकतो. आपल्याला अंदाज असतो की आपण काय बनवतो आणि जे काय शेवया आहेत त्यासुद्धा आपण रव्या मैद्याच्या किंवा गव्हाच्या आपण घेतो, त्यामुळं टेस्टी आणि हेल्दियर ऑप्शन आहे हा. तर तुम्ही नक्की ट्राय करा. माझं तर सगळ्यात फेवरेट आहे. मला जर तुम्ही नाश्त्याला रोज शेवया खा म्हणला तर मी खायला तयार आहे, इतकं मला शेवया आवडतात. तो तुम्हीही ट्राय करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींशी ज्यांना अशा इझी आणि हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपीज हव्यात. थँक्यू.